श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य अध्याय 8. अध्यायाला सुरुवात करूयात. श्रीगुरु दीपकला म्हणाले. अर्जुनाने अशा प्रकारे प्रार्थना केली तेव्हा त्याला आश्वासन देऊन योगीराज दत्त त्याला म्हणाले, अर्जुना, तू सत्वगुणात्मक दैवी संपत्तीचा धनी आहेस. माझ्या वरदानाने तू प्रारब्धावश होऊन ऐहिक भोग भोगलेस. माझी तू सेवा केलीस, त्यामुळे तुला वैराग्य प्राप्त झाले. आता याच देहाने याच डोळ्यांनी तो मुक्तिसुख पहा. आत्मस्वरूपाचे दर्शन प्राप्त करणे असेल तर शास्त्र प्रमाण मानावे. शास्त्र असे सांगते की सुविचाराने आपण द्वैतभाव धरू नये. शास्त्रांचे एक तात्पर्य आहे ते मी सांगतो, ऐक. एकदा इंद्र गुरुदर्शनासाठी गेला. गुरूंना दुरून पाहिलं आणि इंद्र आदराने पायी चालत पुढे गेला. त्याने गुरूंना मोठ्या आदराने नमस्कार केला. गुरूंनी त्याला जवळ बसविले. इंद्र बसला व गुरु शिष्य अभ्यास करीत होते त्यांच्याकडे पाहू लागला. त्या शिष्याचे मन अगदी एकाग्र झाले होते. कोणी निरीश्वरवादी शास्त्र वाचत होते तर कोणी कामशास्त्राचा अभ्यास करीत होते. कोणी शिल्पशास्त्र वाचित होते, कोणी शिकत होते तर कोणी बुद्धाचे तत्वज्ञान वाचित होते, कोणी न्यायशास्त्राचा अभ्यास करीत होते. ते पाहून इंद्राने गुरूंना विचारले, अहो, आपण हे काय त्यांना शिकविता? याने तर बंधच निर्माण होईल. मनुष्य जन्मताच पूर्वजन्मीच्या अभ्यासाने त्याची विषय वासना जागृत होते. त्यात जर आणखी कामशास्त्राचा त्याने अभ्यास केला तर त्याला पार नरकात बुडविल्यासारखेच होते. म्हणतात ना, आधीच विचित्र बागण्याचा उल्हास असतो आणि त्यात फाल्गुन मास आला की अश्लील वर्तनाला ऊत येतो. तसाच या क्षुद्रशास्त्रांच्या अभ्यासाने त्याला अयोग्य विषयांचा ध्यासच लागेल. वाईट शास्त्रात त्यांना जास्त आसक्त केले तर ते विषय लोभात इतके अडकतील की जणू अंधकुपात त्यांना टाकलेले आहे असे वाटेल. आधीच हे शिष्य जर कामी असतील तर ही शास्त्रे तर त्यांना कामीविषयी सांगणारीच आहेत. त्यावर ते गुरुदेव म्हणाले, इंद्रा, जरा ऐकून घे. मनात आश्चर्य वाटून घेऊ नको. शास्त्रे कधी बाधक होत नाहीत. त्या सर्व शास्त्रांचे तात्पर्य एकच आहे. त्यासंबंधीची 7 कथा आहेत, त्या मी तुला सांगतो. कांपिल्य नगरीत विधिज्ञ नावाचा एक मोठा कल्पक शिल्पकार राहत होता. जमिनीचे गुण अवगुण, खर्च किती येईल इत्यादी सर्व गोष्टींचे त्याला उत्तम ज्ञान होते. तो अगदी स्थापत्यशास्त्रानुसार घर बांधत असे. त्यात राहणाऱ्याला सुखच प्राप्त होत असे. त्या घरामध्ये नेहमी मंगल कार्य होत असत, उत्सव होत असत. लोकांना कधी दुखणी येत नसत. लोक त्याच्या हस्तेच उत्तम घर बांधून घेत असत. त्या घरात यज्ञ, शुभकार्य आदी नित्य होत असत. तो विधिज्ञ त्याच्या या गुणांमुळे फार प्रसिद्धीस आला. त्याला श्रीमंती आली. तो नेहमी सत्य बोलायचा. त्याबद्दल लोकांचे हे मत चांगले होते. तो लोकांसाठी जी घरे बांधून देत असे त्यात कधी कोणाचे अपमृत्यू होत नसत, आधिव्याधी येत नसत, कारण शास्त्राला धरूनच तो घरांची रचना करी. तो मरण पावल्यावर सत्कर्मामुळे स्वर्गात गेला आणि पुन्हा जन्म घेऊन आला. तेव्हा त्याला राजाचा जन्म मिळाला. त्याही जन्मात त्याने राजात उत्तम गृहरचना करून घेतल्या. अनेक जनहिताची कामं केली. योग्य वेळी त्याला मरणही हाल न होता आले. पुन्हा स्वर्गसुख भोगून पुनर्जन्म पावला. तो विप्रांच्या कुळात जन्मला. हा नरजन्म दुर्लभ आहे. कर्माची गती कळण्यास कठीण आहे. सर्व इंद्रिय शक्ती उत्तम कार्यक्षम असणे ही महद्भाग्यच, आणि त्यासाठी पुण्याही लागते. त्यातही विप्रजातीत जन्म मिळणे आणि एका ज्ञानसंपन्न होणे, आणि ज्ञानसंपन्न होणे हे तर फार मोठे भाग्य. एक ब्राह्मण जन्माला आला की सूर्याला आनंद होतो. तो गोदान करतो. म्हणूनच ब्राह्मण जन्म श्रेष्ठ म्हटला जातो. आणि ब्राह्मण लोकांचा ज्ञानदानाने उद्धार करणार असतो. अशा प्रकारे तो शिल्पकार राजा झाला. त्यानंतर ब्राह्मण झाला. गर्भाधानाआधी सर्व विधी नीट झाले आणि मातेला फारसा त्रास न होता तो उत्तम वेळ साधून जन्माला आला. पित्याने त्याचे जातकर्म केले. प्रेमाने दानधर्मही केला. देवशर्मा म्हणून त्याचे नाव ठेवले. तो सौम्य स्वभावाचा, सौम्य रूपाचा असा हा लोकांना आनंद देत असे. यथाकाळी त्याचे चौल कर्म केले. मुंज लावली. तो मग वेदाध्ययन करू लागला. त्याचे मन खेळाकडे फारसे नसे. संध्या करावी, होम करावा,
गुरुची सेवा करावी, धर्मपालन करावे, ब्रह्मचर्य पाळावे आणि उदारपणे वागावे असेही त्याचे आचरण असे. वेदसंहिता पदक्रमासहित पाठ झाली. शास्त्रांचे नीट अध्ययन झाले. विद्येत कोणताही दोष राहिला नाही. सर्व विद्याभ्यास संपवून गुरुदक्षिणा देऊन त्याने मग समावर्तन विधी करून घेतला. योग्य अशी कुलवंत कन्या पाहून त्याने विवाह केला आणि तो गृहस्थाश्रमी झाला. तो वेद, शास्त्र, तत्वज्ञान यामध्ये ज्ञानी होता. तो नित्य पंचयज्ञ करीत असे. तो जपयज्ञ प्रामुख्याने करी. नित्य स्नान, संध्यावंदन, होम, पाठ, जप, गुरुसेवा आणि भगवत भजन हे सगळं तो आदरपूर्वक करीत असे. पुढे त्याला भगवंताची भक्ती उत्पन्न झाली. त्याने यज्ञ कर्म आणि अध्यापन आधी सोडले आणि विषयांची गोडीही सोडून तो भिक्षा मागू लागला. शम, दम, तप, शौच, शांती, आर्जव, ज्ञानसांदना, आस्तिक्य, विज्ञान ह्या गोष्टी म्हणजे खरे ब्रह्मचर्य होय. हे त्या विप्राला सहज प्राप्त झाले. त्याचे कामाधिक विकार दूर झाले. उत्तरोत्तर अहंकारही कमी होत नाहीसा झाला. कर्माने त्याचे मन पवित्र झाले. त्याला श्रवणाची गोडी लागली. त्याने गृहस्थाश्रम सोडला आणि वानप्रस्थ आश्रम स्वीकारला. तो शीत आणि उष्ण आदी द्वंद्व सहन करीत असे. तो ध्यानमग्न राहत असे. नित्य श्रीहरीचे चिंतन करी. योगक्षेम कसा चालेल याची चिंता तो करीत नसे. अशा प्रकारे तो महाव्रती झाला. सर्व संन्यास करून तो गुरुवाक्याचे चिंतन करण्यात निमग्न झाला. श्रवणाने त्याच्या मनातील विकल्प गेले. मनन करून असंभावना दोष गेला आणि ध्यानाने विपरीत भावना नष्ट झाली. योगाभ्यासाने त्याने मोक्षाच्या आड येणाऱ्या गोष्टी दूर केल्या. ज्ञानयोगाने वासनाक्षय साधला आणि मनाची उन्मन्न अवस्था साधली. जेथे आत्मज्ञान वैराग्याने उपरती असते तेथे मुक्तिदासी होते हे तत्व खरेच आहे. तो विप्र याप्रमाणे जीवनमुक्त झाला. ईशभक्त झाला. प्रारब्ध भोग संपल्यानंतर तो विदेही मुक्त झाला. शास्त्र हे कर्माचे आणि मनाचे अनुशासन करणारे असते. ईश्वराचे वचन जरी साधेसोधे वाटले तरी त्यावर श्रद्धा ठेवली तर क्रमाने उत्तम गती प्राप्त होते. अशा प्रकारे मूळ शिल्पकार असणारा तो विधिज्ञ आपले कर्म निष्काम रीतीने करून योगाच्या आचरणाने दुर्लभ गतीस प्राप्त झाला. ही एक गोष्ट गुरुने इंद्राला सांगितली. दत्तात्रेय अर्जुनाला असे सांगून म्हणाले, अर्जुना, गुरुने इंद्राला दुसरी कथा सांगितली, ती ऐक. नर्मदा तीरी माहिष्मती नावाच्या नगरीत एक विप्र राहत असे. तो गायन वादनात नेहमी रमलेला असे. तो सुंदर होता, कवी होता, कामशास्त्राचा जाणता होता, स्वभावाने उदार होता. त्याने आपल्याला योग्य अशा एका सुंदर तरुणीचा खूप शोध केला. आपल्याला सुरक्षिणी पद्मिनी पत्नी मिळावी या हेतूने तो राजाला भेटला. राजाने त्या गुणवंत विप्राचा सत्कार केला. त्याला त्याची इच्छा विचारली. तेव्हा विप्र म्हणाला, मी शास्त्रानुसार सुलक्षणी नारीच्या शोधात आहे. मला सामुद्रिक शास्त्र आणि कामशास्त्र अवगत आहे. पवित्र उत्तम लक्षणी पत्नी मिळावी अशी माझी इच्छा आहे. राजाने त्याची इच्छा जाणून आपली कन्या त्याला दाखविली. तिला पाहून तो विप्र मोहात पडला. तिची सर्व उत्तम लक्षणे पाहून तो मदनशराने विद्ध झाला आणि नंतर सावधान चित्ताने त्याने पुन्हा त्या कन्येचे निरीक्षण केले. विप्राला पाहून कन्येचे मनही त्यावरती आसक्त झाले. त्या दोघांच्या हृदयातील भावना जाणून राजाला आनंद वाटला. राजाने विचार केला, हा विप्र योग्य वर होय. मलाही पुत्र नाही, तेव्हा याला आपण घरजाबाई करून घ्यावा. त्या विप्राचे मन ती कन्या पाहून प्रसन्न झाले. कन्येचेही मन मोहित झाले. आता याहून आणखी काही पाहायला नको असेच तिला वाटले. हा जरी गरीब असला तरी चांगला आहे. आपण याला अर्धे राज्य देऊ असा विचार करून राजाने एक मुहूर्त पाहून त्याचा आणि आपल्या कन्येचा विवाह करून दिला. ब्रह्मविधीने राजाने कन्यादान केले. अर्ध्या राज्य त्या जावयाला आंदन दिले. 16 दिवस लग्न सोहळा केला आणि त्याला खरजाबाई केला. त्या दाम्पत्याचे परस्परावर अत्यंत प्रेम होते. ते दोघे दिवसेंदिवस अधिक आनंदात राहत होते. जो आत्यंतिक श्रेष्ठ असा आत्मानंद, जो वाचा आणि मन यांना आकलन होत नाही, त्या मानवी आनंदापेक्षा शतपट श्रेष्ठ असा जो ब्रह्मानंद, त्याहूनही श्रेष्ठ असा अहमचा लय होतो,
त्या आत्मानंदाचा अनुभव ते दाम्पत्य परस्परांवरील ऐक्यरूप प्रेमाने भोगत होते. जो रतिसुख अगदी परिपूर्णपणे घेतो तो ब्रह्मानंद काय आहे त्याची कल्पना करू शकतो. सामान्य माणूस स्त्रीचा भोग घेतो तो जे सुख मिळवितो ते सोपाधिक असते, मर्यादित असते, अपूर्ण असते. त्याला मैथुनानंतर नित्य निरतिशय सुखाचे सर मिळावे की? जो शास्त्र जाणत नाही त्याला स्पर्धा व असूया यांनी सुखामध्ये दोष उत्पन्न होतो. मैथुनानंतर आणि निद्रा पूर्ण झाल्यावर जी पूर्ण स्थिती बांधते तीच स्थिती नित्य अनुभवतात ते जीवनमुक्तताच प्राप्त करतात. तो सामान्य मनुष्य हे जाणत नाही. तो अनावरणपणे संचार करतो. तो निरंतर आत्मनंदापासून परांगमुख होऊन विषयासक्त होतो. तो ब्राह्मण कामशास्त्रात प्रवीण होता. रती ही उपाधीच आहे हे ओळखून ती ओलांडून तो ब्रह्मानंदात निमग्न झाला. ती राजकन्या मोठ्या आनंदाने आपल्या त्या पतीशी रमली. त्याच्याच जीवनाशी मिसळून अनन्यपणे राहिली. पतीच्या चित्तवृत्तीशी एकरूप होऊन ती सती राजकन्या पतीला परब्रह्मा मानू लागली. त्या दोघांनी एकही पातक केले नाही. त्यांनी स्वप्नातही दुःख पाहिले नाही. एकाच मनाने ती दोघे परस्परांना सुख देत राहिली. त्यांनी गृहस्थाश्रम यथायोग्य प्रकारे पालन केला. त्यानुसारच कर्माचरण केले. तेच ब्रह्मस्वरूप झाले. जे सुख देवांनाही प्राप्त नसते ते सुख त्यांना प्राप्त होते. आणि देहांत झाल्यावर ती दोघे गंधर्व लोकात गेली. तेथेही त्यांचे दाम्पत्य जीवन नादब्रह्मात लीन होते. त्यांच्या गान, ताल आणि वाद्य नैपुण्याने ते गंधर्वांना फार मान्य झाले. एके दिवशी हिमालयावर ते गायन करीत होते. त्यांचे गायन ऐकून साक्षात चंद्रमौली शंकर त्यांच्या जवळ आले. त्यांचा मंजूळ स्वर, ताल, 7 स्वरांची कर्णमधुरता, 22 श्रुती, 49 ताना, राग, रागिण्या, त्यातील विराम यासह त्यांचे सर्व गायन ऐकून शंकरांचे मन अतिशय आनंदित झाले. गीताने शिवाचे मन हरण झाल्याने तो आपला आशीर्वाद प्रदान करणारा हात उंचावून त्यांना म्हणाला, तुमचे गाणे मनोहर आहे. तुमचे शिक्षण फार श्रेष्ठ आहे. सामगायनाची यापुढे काय थोरवी. हे तर आनंदाची निजधाम असेच गाणे आहे. या समान गायन यापूर्वी मी कधीही ऐकले नाही. हे ऐकून माझ्या मनाचे पूर्ण समाधान झाले. तुम्हाला मी स्वर्गात स्थान देतो. तुम्ही देवांचे मनोरंजन करीत तिथे आनंदाने राहा. असे म्हणून भगवान शंकरांनी त्यांना विमानात बसवून सन्मानाने स्वर्गलोकी नेले. त्या दाम्पत्याचे सुस्वर गायन ऐकून किन्नर, किन्नरी, गंधर्व आनंद व आश्चर्य यांनी मुग्ध होत. अशा प्रकारे तो ब्राह्मण आपल्या गुणांमुळे स्वर्गात गंधर्वाहून आणि देवांहूनही मान्यतेस चढला आणि आनंदात राहिला. कालांतराने ब्रह्मलोकात मोठा उत्सव झाला. त्यावेळी गंधर्व उपस्थित झाले होते. त्या ब्राह्मणालाही ते गंधर्व देवगणांसह ब्रह्मलोकी घेऊन गेले. मृदंग, वीणा, मुरली, घन, तालवाद्य यांचे मधुर वादन तेथे चालले होते. अप्सरा कौशल्याने नाचत होत्या. गंधर्व गात होते. नृत्यांगना नृत्य करीत होत्या. देवांचे हे सर्व मनोरंजन चालले होते. त्या सर्वांमध्ये गंधर्व झालेल्या त्या विप्राचा स्वर फारच मधुर आणि स्पष्ट होता. सर्वांची हृदये आनंदित झाली. ब्रह्मदेवही संतुष्ट झाले. त्यांनी इतर गंधर्वांना बाजूला सरून त्या दोघांना समोर बसविले. चित्त देऊन त्यांचेच गायन ते ऐकू लागले. ते गाणे ऐकून ब्रह्मदेवालाही ब्रह्मानंद झाला आणि ते त्यांना म्हणाले, खरोखर तुमचे जीवन धन्य आहे. नादब्रह्मापेक्षाही अन्य श्रेष्ठ तत्व नाही ते तुम्हाला प्राप्त आहे. याचा आनंद विलक्षण आहे. हे दुसऱ्यांना परमानंद देते. ब्रह्मरसाचा स्वाद देते. सर्व खेद यामुळे दूर होतो. या ब्राह्मणाचा आणि त्याच्या पत्नीचा यापुढे सत्यलोकातच नित्य निवास व्हावा. मी यांना माझ्या सानिध्यात राहून घेतो. याप्रमाणे बोलून ब्रह्मदेवाने प्रसन्न मनाने त्यांना आपल्या जवळ स्थान दिले. तो कामशास्त्र प्रवीण असलेला विप्र गंधर्व झाला. ब्रह्मलोकात जाऊन राहिला. उपासनेने लोकांना जी गती मिळते ती श्रेष्ठ गती त्याला प्राप्त झाली. क्रमाने त्यालाही पत्नीसह मुक्ती मिळाली आणि त्याचे पुनर्जन्म पूर्णपणे टळले. ज्याचे अशा प्रकारे अपक्व ज्ञान म्हणजे लौकिक शास्त्रांचे ज्ञान होते तेही श्रवणादी साधनांनी क्रमाने निर्वाण पावतात. पण जे केवळ इष्टापूर्तदादी पुण्यकर्म करतात त्यांना स्वर्ग मिळतो खरा, पण पुण्य भोगून संपले की ते पुन्हा मृत्यूलोकात खाली येऊन जन्म घेतात. गुरु म्हणाले, हे इंद्रा, तो कामशास्त्रात प्रवीण असा विप्र पत्नीसह ब्रह्मलोकी गेला. तो क्रममुक्तीचा अधिकारी होता. शास्त्रतत्व पूर्ण जाणल्यानेही 4 मुक्ती प्राप्त होतात. श्रीदत्त अर्जुनाला म्हणाले, अर्जुना,
इंद्राला ही दुसरी कथा ऐकून समाधान वाटले. मग त्याने आपल्या गुरूंना तिसरे उदाहरण विचारले. आणि श्रोतो, याचबरोबर श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य ग्रंथातील हा अध्याय 8 समाप्त होत आहे. या पुढील तिसरी कथा अध्याय 9 पुन्हा भेटूयात पुढील अध्यायात. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.